नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी भरती आलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्याचा सराव प्रश्नपत्रिका जी आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण आज बघणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त ज्यांचा यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठीच नाही, तर आता जी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी पदभरती निघालेली आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्याचे फॉर्म सुरू झालेले आहेत, त्याचासुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यासाठीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो ही जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका उपयोगी असेल. त्याच्यामुळं जे कोणीही जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची तयारी करत असेल किंवा यवतमाळ जिल्हा मध्यवर्तीची तयारी करत असेल त्या सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये यवतमाळ जिल्हा मध्यवर्तीमध्ये मराठी या विषयावर आधारित प्रश्न असणार आहेत, परंतु जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो मराठी विषयावर आधारित प्रश्न नसणार, तर फक्त इंग्रजी विषयावर आधारित असणार भाषेमध्ये. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघावा. जरी याच्यामध्ये मराठी विषय जरी तुमच्यामध्ये नसेल, परंतु बाकी जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला उपयोगी ठरणार आहेत. त्याच्यामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची तयारी करणाऱ्यांनी सुद्धा आवर्जून हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एकूण 90 प्रश्न असणार आहेत. यापैकी आजच्या पहिल्या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण फक्त पहिले जे 60 प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो ते 60 प्रश्न ते बघणार आहोत. तर 30 प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते 30 प्रश्न हे गणित व बुद्धिमत्ता या विषयावर आधारित जे आहेत विद्यार्थी मित्रांनो उरलेले 30 प्रश्न असणार आहेत. तर ते प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील भागामध्ये बघूयात. तर आज फक्त मराठी, सामान्य ज्ञान, इंग्रजी आणि बँकिंग या विषयावर आधारित जे आहेत प्रश्न बघणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे मराठी विषयाचा. तो अभ्यास करीत आहे या वाक्याचा काळ ओळखा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे 4 ऑप्शन दिलेली आहेत. यापैकी बघा त्याचं बरोबर जे उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो हे आपलं ऑप्शन क्रमांक 1 असेल, म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अपूर्ण वर्तमान म्हणजे काळ हे जे आहेत विद्यार्थी मित्रांचं उत्तर असेल. कारण बघा इथे काय म्हणत आहेत की तो अभ्यास करीत आहेत, म्हणजे ती क्रिया जो आहेत विद्यार्थी मित्रांनो सध्या करत आहेत, म्हणून हे वाक्य अपूर्ण वर्तमान काळ किंवाच याला आपण चालू वर्तमान काळ म्हणतो, या काळातील वाक्य आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, तिलांजली देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे 4 भिन्न अर्थ दिलेले आहेत. यापैकी एक अर्थ जे आहेत विद्यार्थी मित्रांनो बरोबर असणार आहेत. तर बघा तिलांजली देणे या वाक्यप्रचाराचा जो अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो तर याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 3, हक्क सोडणे हे असेल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 3, हसरे बालक कोणाला आवडत नाही या वाक्यातील हसरे ह्या शब्दाची जात ओळखा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये या वाक्यामध्ये एक शब्द दिला आहे हसरे, या शब्दाची इथं जात ओळखायची आहेत. तर बघा यापैकी बघा विद्यार्थी मित्रांनो शब्दाच्या विद्यार्थी मित्रांनो 8 जाती आहेत. आपण मराठी या विषयामध्ये शब्दाच्या 8 जाती विद्यार्थी मित्रांनो शिकलेलो आहोत. सर्व जे कॉम्पिटेटिव्हची जी परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना सर्वांना माहीत आहेत कोणकोणत्या 8 जाती आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यापैकी 4 ज्या जाती आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या सव्ययी प्रकारच्या आहेत. तर 4 जाती ह्या अव्ययी प्रकारच्या असतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं हसरे बालक याबाबत विचारलं आहे, तर याचं उत्तर जे असेल, याचं जे बरोबर उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक 4 असेल, विशेषण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विशेषण जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हसरे हा जो शब्द आहे हे एक प्रकारचं विशेषण आहे. तर विशेषण म्हणजे काय, तर बघा एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास आपण विशेषण असं म्हणतो. बघा इथं बालकाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे हसरे, म्हणजेच बालक कशा प्रकारचं, तर हसरे बालक, त्याच्यामुळे याचं बरोबर उत्तर हे विशेषण असेल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 4, हर्षितने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे हर्षितने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखायचे आहेत. मराठी विषयामध्ये जे प्रयोगाचे विद्यार्थी मित्रांनो जे प्रकार आहेत मुख्य, ते किती प्रयोग आहेत, तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये पहिला प्रयोग आहेत कर्तरी प्रयोग. त्यानंतर दुसरा प्रयोग जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो कर्मणी प्रयोग येतो, आणि तिसरा जो प्रयोग येतो तो भावे प्रयोग येतो. तर असे 3 प्रकारचे प्रयोग आहेत आणि त्याच्या काही
अटी आहेत. तर बघा इथे कर्तरी प्रयोग म्हणजे काय, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कर्तरी प्रयोग म्हणजे ज्यामध्ये कर्ता जो असतो, कर्ता हा प्रथमा विभक्तीमध्ये असतो, म्हणजेच त्याला कोणत्याच प्रकारचं इतर प्रत्यय जे आहेत विद्यार्थी मित्रांनो लागलेलं नसते, तेव्हा ते वाक्य कर्तरी प्रयोगात असते. आणि जेव्हा कर्म जे असते प्रथमा विभक्तीत असते तेव्हा ते कर्मणी प्रयोग असते. तर याच्यापैकी बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं हर्षित हा एक कर्ता आहे, ज्याला एक प्रत्यय लागला आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, याच्यापैकी कर्तरी प्रयोग तर नसणारच. त्याच्या व्यतिरिक्त बघा इथं कर्म म्हणजे पुस्तक हे प्रथमा विभक्तीत आहेत, त्याच्यामुळे याचं उत्तर हे भावे प्रयोग पण नसणार, तर याचं उत्तर हे कर्मणी प्रयोग असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, तर बघा याच्यापैकी 4 ऑप्शन आहेत. एक आहे अनुनय, अनुयायी, अनुभूती आणि प्रमुख. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल हे अनुयायी हे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल. त्यानंतर बघा खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर या 4 ऑप्शनपैकी याचं बरोबर उत्तर जे असेल हे ऑप्शन क्रमांक 4 कुर्ता हे शब्द जे विद्यार्थी मित्रांनो हा चुकीचा शब्द आहेत. कारण तर बघा इतर जे 3 शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 3 शब्द कापड म्हणजे वस्त्र जे आहेत त्या वस्त्राबाबत जे समानार्थी शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो हे सर्व, त्याच्यामुळे कुर्ता हे वस्त्रापासून बनवलेली एक वस्तू आहे, त्याच्यामुळं कुर्ता हे याच्यामध्ये गटात न बसणारा शब्द म्हणजेच वेगळा शब्द ठरेल. खालीलपैकी कोणता हा सर्वनामाचा प्रकार नाही, तर बघा सर्वनामाच्या जसं की पुरुषवाचक सर्वनाम, त्यानंतर बघा विशेष सर्वनाम. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यापैकी ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं चुकीचं उत्तर बरोबर उत्तर असेल. विशेष सर्वनाम जे आहेत मित्रांनो हे अशा प्रकारचं कोणतंच सर्वनामाचा जो प्रकार नसतो. तर बघा दर्शक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम आणि पुरुषवाचक सर्वनाम हे सर्वनामाचे प्रकार आहेत, परंतु विशेष नावाचं सर्वनाम कुठेच नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, लेखन नियमानुसार खालीलपैकी अचूक शब्द कोणता, तर बघा याच्यापैकी 4 शब्द दिलेले आहेत. 4ही शब्द सारखेच वाटतात, परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये ओलांटी, उकार वगैरे जे असतात त्यानुसार हे जे प्रश्न शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो यामध्ये चुका दिलेल्या असतात. तर याच्यापैकी तर याचं बरोबर उत्तर जे असेल हे ऑप्शन क्रमांक 1 असेल. झुडूपात म्हणजेच झुडू हे जे दोन्ही उकार जे आहेत विद्यार्थी मित्रांनो लहान असेल. त्यानंतर बघा विभक्ती आणि प्रत्ययाची कोणती खालीलपैकी चुकीची जोडी आहे, तर बघा येथे विभक्तीचे वेगवेगळे प्रकार दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे की विभक्तीचे 8 प्रकार असतात. त्यापैकी प्रत्येक विभक्तीचे काही प्रत्यय असतात, त्या प्रत्ययावरून आपण विद्यार्थी मित्रांनो ते विभक्ती ओळखण्याचा प्रयत्न करतो. तर बघा याच्यापैकी एक जोडी जी आहेत विद्यार्थी मित्रांनो ही चुकीची आहे. तर बघा पंचमी ऊन हून, तर बघा हे बरोबर आहेत. षष्टी चाचीचे हे सुद्धा बरोबर आहेत. त्यानंतर सप्तमी तैया हे सुद्धा बरोबर आहेत, परंतु संबोधन हे चुकीचं आहेत. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो संबोधन ही हे जे काही विभक्ती आहेत हे हाक मारणे संबंधित असते. ज्या प्रकारे आपण हाक मारतो त्या संबंधित एक प्रत्यय जे विद्यार्थी मित्रांनो ते लागत असते, तर ने हे प्रत्यय लागणार नाही, म्हणून हे चुकीची जोडी आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, एकतर मी सहलीला जाईल नाहीतर घरी राहील या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे एक तर आणि नाही तर म्हणजे बघा इथे काय, तर इथं त्यांनी काय तर एक कंडिशन दिलेली आहेत, म्हणजेच इथे 2 वेगवेगळी वाक्य आहेत आणि 2 वेगवेगळी व्याकडे जे आहेत ती दोन्ही वेगवेगळी वाक्य जे आहेत विद्यार्थी मित्रांनो जेव्हा जोडली जातात तेव्हा ती जी वाक्य असतात ती एकतर मिश्र स्वरूपाची असतात किंवा संयुक्त स्वरूपाची असतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे हे वाक्य हे मिश्र स्वरूपातील वाक्य आहेत.
आपलं बरोबर उत्तर असेल. इथे स्टँड या शब्दात स्पेलिंग इथे विचारण्यात आलेलं आहे, जे की 1 नंबरचे उत्तर जे आहेत आपले बरोबर आहेत. तर इतर जे उत्तर आहेत, इतर जे ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो ते चुकीचे आहेत इथे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, दी यंग वन ऑफ डॉग इज कॉल्ड तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे डॉगचं जो यंग वन म्हणजे जे डॉगचं जे की बाळ असते त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणते. तर बघा ते उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 पपी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे की जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी परीक्षा होत असते त्या परीक्षे त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा, टीचर आस्क द स्टुडंट टू देअर होमवर्क बिफोर द वीकेंड. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं फिल इन द ब्लँक म्हणजे रिकामी जागा दिलेली आहे. तिथं आपल्याला या रिकामी जागेमध्ये एक शब्द दिले, त्या शब्दापैकी एक शब्द इथं परफेक्टली बसेल असा शब्द इथं आपल्याला शोधून लिहायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा टीचर आस्क द स्टुडंट टू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टू हे एक इन्फिनिटिव्ह आहे. तर बघा इंग्रजीच्या ग्रामरच्या नियमानुसार बघा विद्यार्थी मित्रांनो, टूच्या नंतर जे काही वर्ब येते नेहमी विद्यार्थी मित्रांनो ते गिवन फॉर्म म्हणजे वर्बच्या फर्स्ट फॉर्म मध्ये येत असते. त्याच्यामुळे इथं जे काही वर्ड येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो ते वर्ब येणार, जे क्रियापद, आणि ते क्रियापद जे आहेत ते गिवन म्हणजे वर्बच्या फर्स्ट फॉर्म मध्ये येणार, जे की प्रेझेंट टेन्स मध्ये जे यूज केले जाते किंवा सर्वसामान्य जे काही काळ आहेत त्याच्यामध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे सी आणि डी ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये एलिमिनेट होईल ऑप्शन. तर ऑप्शन ए आणि ऑप्शन बी हे दोनच ऑप्शन उरेल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे सर्वात जवळचा जो टूच्या जवळचा जो नाऊन आहे विद्यार्थी मित्रांनो तो कोणता आहे, तर स्टुडंट्स आहे. स्टुडंट्स एक प्रकारचं नाऊन आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट या एका नियमानुसार वर्ब जे असते विद्यार्थी मित्रांनो ते सब्जेक्टच्या फॉर्मनुसार येत असते. जर सब्जेक्ट विद्यार्थी मित्रांनो सिंग्युलर असेल, सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर वर्ब सुद्धा सिंग्युलर येतो, आणि सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर वर्ब सुद्धा प्लुरल असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ते स्टुडंट हे एक प्लुरल फॉर्म मध्ये म्हणजे प्लुरल नाऊन आहे. त्याच्यामुळे इथं जे वर्ब येणार विद्यार्थी मित्रांनो ते प्लुरल येईल. म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक 1 फिनिश हे याचं आपलं बरोबर उत्तर येईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ते फिनिश का, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे फिनिश हा जो काही वर्ब आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्लुरल म्हणजे आणि क्वेश्चन प्लुरल फॉर्म मध्ये, आणि इथे फिनिशेस हा सुद्धा गिवन आहे, परंतु हा विद्यार्थी मित्रांनो हा सिंग्युलर आहे, सिंग्युलर वर्ब आहे, आणि फिनिश हा प्लुरल वर्ब आहे. अशा प्रकारे बघा विद्यार्थी मित्रांनो, जर नाऊन जे असते विद्यार्थी मित्रांनो, नाऊनला जर यस किंवा यस हे जर प्रत्यय लागत असेल तर तेव्हा तो नाऊन हा प्लुरलमध्ये होतो, म्हणजे अनेकवचनामध्ये कन्वर्ट होतो. तर बघा हे नेहमी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हवं तर लिहून घ्या की नाऊनला यस किंवा यस लागला असेल तर ते प्लुरल नाऊन असतो. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे स्टुडंटला एस लागलेला आहे म्हणून हे प्लुरल आहेत. तर नाऊनला यस किंवा यस लागला असता ते प्लुरल होते. आणि नाऊनच्या उलट असा नियम आहे व्हर्बचा, की व्हर्बला जर यस किंवा यस लागलेला असेल, यस किंवा यस लागलेला असेल विद्यार्थी मित्रांनो तर ते सिंग्युलर असते. त्याच्यामुळं इथे फिनिश हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो हा वर्ब प्लुरल आहे. तर फिनिशेस हा जो शब्द आहे तो हा वर्ब आहे, हा सिंग्युलर शब्द आहे. तर प्रश्न क्रमांक आता आपण 14 बघूयात. तर बघा, वी शूड नेवर अवर एल्डर्स. तर इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं सुद्धा फिलर बघा इथे वी शुड नेवर अवर एल्डर्स. बघा इथे काय म्हटलं आहे की अवर एल्डर्स म्हणजे आपले जे एल्डर असते, एल्डर म्हणजे आपल्यापेक्षा जे मोठे व्यक्ती असतात आपल्यापेक्षा वयाने. तर बघा इथे काय सांगण्यात आलं की आपण त्यांचा नेवर म्हणजे कधीच नाही, कधीच काय नाही. तर बघा इथे बघा ओबे, ओबे म्हणजे काय असते विद्यार्थी मित्रांनो, की आदेश, आदेश पाळणे, आदेश पाळणे. त्याच्या व्यतिरिक्त बघा म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे नेवरच्या नंतर एक जो वर्ब असेल विद्यार्थी, जो शब्द एक जो वर्ड येणार आहे विद्यार्थी मित्रांनो नेवरच्या नंतर, तो वर्ड जो असेल विद्यार्थी मित्रांनो हा एक निगेटिव्ह वर्ड असणार आहे, निगेटिव्ह वर्ड. त्याच्यामुळे त्यापैकी जो निगेटिव्ह वर्ड असेल जसं की इथे ओबे आदेश आहे, आदेश ते येणार नाही. इन्सल्ट हा शब्द येऊ शकतो. देन इग्नोर, बघा इग्नोर, इग्नोर इथे लिहू
कधीच मोठ्यांना इग्नोर करायला नाही पाहिजे किंवा तिथे निग्लेक्ट म्हणजे काढून टाकणे निग्लेक्ट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तीनही शब्द जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे निगेटिव्ह अर्थ देतात, परंतु इथं परफेक्टली जे बरोबर बसते तो शब्द तो आहे ऑप्शन क्रमांक 2 इन्सल्ट. हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो इन्सल्ट इथे बरोबर असेल, म्हणजे वी शुड नेवर इन्सल्ट अवर एल्डर. तर तिथे असलेलं जो कॉन्टॅक्ट म्हणजे तिथं जे विद्यार्थी मित्रांनो जो भाव दिलेला असतो वाक्यामध्ये त्या भावानुसार सुद्धा आपण त्या फिलिंगनुसार आपण तिथे शब्द फिल करायला पाहिजे. जरी इथे काही शब्द आपल्याला कन्फ्यूज होत असले तर मग त्या वाक्याचा आपण मराठीमध्ये अर्थ करून काढायचा कसा होतो, म्हणजे मग आपल्याला विद्यार्थी मित्रांनो ते रिकामी जागा भरायला आपलं सोपं जाते. तर बघा तर वाक्य वाचल्यानंतर आपल्याला कळेल की तो शब्द जो आहे तो इन्सल्टच असेल बरोबर बसेल म्हणून. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 गिव्ह दी करेक्ट सिनोनिम ऑफ बिलो दी वर्ड. तर बघा इथे खाली एक शब्द दिला आहे, त्याचा जे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. खाली 4 शब्द दिले आहेत त्यापैकी. तर बघा चेंज. चेंज म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो चेंज या शब्दाचा अर्थ होतो बदल, म्हणजे चेंजेस बदल. या संबंधित जो शब्द असेल जसं की बघा अल्टर आहे, रिन्यू आहे, रिव्ह्यू आहे, रिपीट आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपलं ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 गिव्ह दी अँटोनिम ऑफ बिलो दी वर्ड. खाली एक शब्द दिला आहे ब्रेव. ब्रेव या शब्दाचा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विरोधार्थी शब्द शोधून काढायचा आहे. सर्वप्रथम आपण ब्रेव म्हणजे काय तर बघूया. ब्रेवचा अर्थ काय होतो. ब्रेव म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो जो व्यक्ती खूप साहसिक असतो, जो साहसिक आहे, जो डेडर आहे त्याला आपण ब्रेव म्हणू शकतो. जो शूर आहे तो म्हणजे ब्रेव. तर याच्या अपोजिट जो असेल विद्यार्थी मित्रांनो शब्द कोणता असेल तर बघा इथे बघा एक शब्द आहे सॉरी. तर बघा सॉरी हा शब्द म्हणजे क्षमा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो क्षमा हा जो शब्द आहे तुमचा याचा अँटोनिम होऊ शकतो का, तर नाही होऊ शकणार, त्याच्यामुळे हा शब्द तो कटणारच. त्यानंतर बघा बोल्ड आणि बॉयस्टेरियस. बघा विद्यार्थी मित्रांनो हे दोन्हीचे शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो हे त्या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. आणि बोल्ड आणि बॉयस्टेरियस मध्ये सुद्धा साहसिक आणि रेडर या शब्दासाठी वापरले जातात. तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक 4 जे आहेत विद्यार्थी मित्रांनो डी हे आपले उत्तर असेल टीम्ड. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 वन वर्ड सबस्टिट्यूशन. बघा विद्यार्थी मित्रांनो इथे वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजेच मराठीमध्ये आपण यालाच शब्द समूहाबद्दल एक शब्द असं म्हणू शकतो. म्हणजे इथे एक वाक्य दिलेलं असणार, त्या वाक्याच्या संबंधित एक सिंगल शब्द आपल्याला दाखवायचा असतो त्या वाक्याचा अर्थाचा. तर बघा इथे द ॲनिमल ऑफ पर्टिक्युलर रिजन. द ॲनिमल ऑफ पर्टिक्युलर रिजन या फ्रेज म्हणजे या वाक्याचा जो एक सिंगल शब्द आपल्याला इथे लिहायचा आहे ते काय असेल बघा विद्यार्थी मित्रांनो ॲनिमल ऑफ पर्टिक्युलर रिजन म्हणजे काय असते बघा, म्हणजे एक प्राणीशास्त्र. ॲनिमल ऑफ पर्टिक्युलर रिजन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो एक प्रकारचे जे प्राणीशास्त्र असते तिथं आपण प्राण्याचा अभ्यास करतो त्याला आपण ॲनिमल ऑफ पर्टिक्युलर रिजन म्हणतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्या 4 ऑप्शनपैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल तर बघा ऑप्शन क्रमांक बी फॉना हा ज्या विद्यार्थी मित्रांनो आपलं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा इथे बघा शब्द ऑप्शन क्रमांक ए दिला आहे, तिथे फ्लोरा दिला आहे विद्यार्थी मित्रांनो. हे जे असेल हे प्लांट ऑफ पर्टिक्युलर रिजन म्हणजेच फ्लोरा म्हणजेच बघा विद्यार्थी फ्लोरा हे तुम्ही फ्लावर ज्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता फ्लावरहून फ्लोरा लक्षात ठेवायचं की फ्लावर ज्या प्रकारे एक वनस्पती आहे त्याच प्रकारे फ्लोरा हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो हा वनस्पती शास्त्रासाठी दाखवला जातो. त्याच्यामुळे फ्लोरा हे वनस्पती शास्त्राचे संबंधित आहे तर फौना हे प्राणीशास्त्राचे संबंधित आहे. जर इथं ॲनिमलच्या ऐवजी प्लांटी आलं असतं प्लांटी ऑफ पर्टिक्युलर रिजन तर इथं उत्तर फ्लोरा राहिलं असतं विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18 गिव्ह द मिनिंग ऑफ इडियम. खाली एक म्हण दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर बघा ऑन दी क्लाउड नाईन. ऑन दी क्लाउड नाईन या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या म्हणीचा अर्थ होतो की आनंदी आनंदी किंवा खूप खुश होणे किंवा खूप आनंदी
क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, ट्रान्सलेट टू मराठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये जे आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेत ट्रान्सलेशनचा प्रश्नसुद्धा येत असतो. कधी कधी मराठीमध्ये एक वाक्य दिलेलं असते, तसं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायचं असते, तर कधी कधी इंग्लिशमध्ये दिलेलं असतो, तसं मराठी ट्रान्सलेशन करायचं असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की वी हॅव गॉन टू पुणे. तर बघा इथे या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. वी हॅव गॉन टू पुणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे हॅव जो आहे विद्यार्थी मित्रांनो, हॅव एक हेल्पिंग वर्ब आहे. हॅव जे हेल्पिंग वर्ब आहे विद्यार्थी मित्रांनो, हे हॅव हेल्पिंग वर्ब आपण प्रेझेंट टेन्स मध्ये यूज करत असतो, प्रेझेंट टेन्स मध्ये. त्याच्यामुळे हे जे वाक्य असणार ते प्रेझेंट टेन्स मधील असणार. तर बघा वी हॅव गॉन टू पुणे. बघा इथे वाक्य दिलं आहे, आम्ही पुण्याला गेलो आहोत, आम्ही पुण्याला जाणार आहोत, आम्ही पुण्याला गेलो होतो, आम्ही पुण्याला जात आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यापैकी आपलं बरोबर उत्तर जे असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 1 असणार. तर हे जे वाक्य असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधील वाक्य आहे. म्हणून आम्ही पुण्याला गेलो आहोत म्हणजे एखादी घटना जेव्हा नुकतीच घडलेली आहे असे दाखवली जाते, तेव्हा आपण ते वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहित असतो. म्हणून आम्ही पुण्याला गेलो आहोत हे याचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. आम्ही पुण्याला जाणार हे भविष्य काळातलं असेल, ते बरोबर नसणार विद्यार्थी मित्रांनो. सेंटेन्सच्या स्ट्रक्चरनुसार गेलो होतो म्हणजे हा एक पास्ट टेन्स असेल, त्याच्यामुळे हे सुद्धा नसणार. आणि जात आहे हे कंटिन्युअस टेन्स दाखवतो विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला इथे परफेक्ट दाखवायचं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 आणि इंग्लिशचा शेवटचा प्रश्न बघा. आय गोज टू नागपूर टू बस. त्याच्यापैकी आपल्याला एरर म्हणजे चूक शोधायचे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये या वाक्यामध्ये चूक कोणत्या शब्दामध्ये आहेत. तर बघा परीक्षेमध्ये जे आहेत मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेमध्ये जे एरर डिटेक्शन येत असते विद्यार्थी मित्रांनो, ते खूप छोट्या प्रकारचे एरर डिटेक्शन असते. ज्या प्रकारे TCS किंवा IBPS विचारते त्या प्रकारचं आपले ते इथं एरर डिटेक्शन विचारलं जात नाही. तर बघा आय गोज टू नागपूर टू बस. तर बघा यापैकी गोज, टू, टू आणि बस यापैकी कोणता जो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो तो चुकीचा आहे. तर बघा तर यापैकी ऑप्शन क्रमांक बी हे याचं बरोबर उत्तर असेल. म्हणजे टू हा जो शब्द आहे तो चुकीचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तिथे आपण एखाद्या वाहनाने जेव्हा आपण प्रवास करत असतो एखाद्या वाहनाने, तेव्हा त्या वाहनाच्या आधी वाहनाने प्रवास करण्यासाठी आपण जे प्रिपोजिशन यूज करतो विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपण बाय ए प्रिपोजिशन यूज करत असतो. म्हणजेच इथे टूच्या ऐवजी आपण बाय जर केलं असतं इथे तर ते बरोबर उत्तर असतं. त्याच्यामुळे इथे टू हा जो शब्द आहे तिथे चुकलेला आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बँकिंग व सहकार या विषयावर आधारित प्रश्न बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी काही यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक आहे किंवा आता नुकतीच आलेली जी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो बँकिंग व सहकार विषयावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि मिनिमम 10 प्रश्न तर बँकिंग आणि सहकार विषयावर विचारले जातातच नेहमी. तर आपण आता इथून पुढे 10 प्रश्न बँकिंग व सहकार या विषयावर आधारित बघणार आहोत. तर बघा प्रश्न क्रमांक 21 आहे, भारतात बँकिंग व्यवसाय नियंत्रित करणारा कायदा कोणता आहे. तर बघा हे 4 ऑप्शन दिलेले आहे. त्या 4 ऑप्शन पैकी आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 1 असेल, बँकिंग नियमन कायदा किंवा अधिनियम 1949 जे आहेत त्याच्या अंतर्गत भारतात बँकिंग नियंत्रित केली जाते. तर बघा बँकेवर नियंत्रण जे आहे ते RBI करते. कोणत्या कायद्याच्या अंतर्गत, तर बँकिंग नियमन अधिनियम 1949 च्या अंतर्गत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 22, भारतातील पहिली सहकारी पतसंस्था ही कोणत्या ठिकाणी स्थापित झाली. तर बघा आता ज्या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक गावागावामध्ये ज्या सहकारी पतसंस्था असतात, त्या सहकारी बँका असतात, तर त्या पतसंस्थांची स्थापनेची जी सुरुवात आहे ती कधी झाली आणि ते कोणत्या ठिकाणी झाली. तर बघा विद्यार्थी मित्रांनो कराड. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतामध्ये पहिली सहकारी पतसंस्था जी आहे ती कराड या तालुक्यामध्ये स्थापित झालेली होती. कराडमध्ये भारतातलीच नव्हे तर महाराष्ट्रातली सुद्धा
पहिली पतसंस्था जी आहे ती कराडमध्ये स्थापित झालेली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, दीर्घ मुदतीचे कर्ज शेतकऱ्यांना कोण देतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दीर्घ मुदतीचे जे कर्ज जे आहेत विद्यार्थी मित्रांनो जे शेतकऱ्यांना दिले जाते ते कोणती बँक देते, असा हा प्रश्न आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कर्जाचे जे आहेत शेतकऱ्यांमध्ये दोन कर्ज वाटप केले जाते. त्यामध्ये दोन प्रकारचे कर्ज असतात. एक असते अल्पमुदतीचे कर्ज, एक असते दीर्घ मुदतीचे कर्ज. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ते दीर्घ मुदतीचे जे कर्ज असतात ते कर्ज शेतकऱ्यांना भूमी विकास बँक जी असते त्या बँका देत असतात. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, सहकारी बँकाचा मुख्य नियामक कोण आहे? म्हणजेच सहकारी बँकांवर मुख्य नियंत्रण जे आहे ते कोणाचं असते? बघा RBI, नाबार्ड, केंद्र सरकार, राज्य सहकार आयुक्त. तर याचं बरोबर जे उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक बी नाबार्ड असेल. विद्यार्थी मित्रांनो, नाबार्डचं जे आहे सहकारी बँकेवर जवळचं आणि मुख्य नियंत्रण असते. जरी बँका ज्या सहकारी बँका RBIच्या अंडर जे ते ओपन केले जात असतील तरी सुद्धा जवळचं जे नियंत्रण असते ते नाबार्डचं असते. म्हणून आपलं उत्तर जे असेल ते नाबार्ड असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25, सहकारी संस्थेचे नोंदणी अधिकारी कोण असतो? तर बघा सहकारी संस्था नोंद करण्यासाठीचा अधिकारी कोण असतो? तर बघा इथे 4 ऑप्शन आहेत. त्या 4 ऑप्शन पैकी आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक बी असेल, सहकार निबंधक. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, नाबार्डची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली? तर हा प्रश्नसुद्धा नेहमी परीक्षेत विचारला जात असतो. तर बघा नाबार्डची स्थापना ही 1982 या वर्षी झालेली होती. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा ब्राऊन लेबल ATM म्हणजे काय? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं ATMबद्दल विचारण्यात आलेलं आहे की ब्राऊन लेबल ATM म्हणजे काय? ATMचे वेगवेगळे प्रकार असतात विद्यार्थी मित्रांनो. त्यापैकी एक म्हणजे ब्राऊन लेबल ATM. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्राऊन लेबल ATM म्हणजे कोणतं? तर बघा इथे ऑप्शन दिले आहेत. बँकेकडून भाड्याने घेतलेले ATM, बँकेच्या मालकीचे ATM, सरकारचे ATM, विदेशी बँकेचे ATM. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल हे ऑप्शन क्रमांक 1 असेल. बँकेकडून भाड्याने घेतलेले जे ATM असते ते असते ब्राऊन लेबल ATM. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28, चेक जारी करणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात? म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, चेक कोण इश्यू करू शकतो? चेक देणारा जो व्यक्ती असतो किंवा जारी करणारा व्यक्ती त्यास काय म्हटले जाते? तर बघा इथे 4 ऑप्शन आहेत. जसे की ऑप्शन 1 ड्रावर, ऑप्शन बी पेई, ऑप्शन सी ड्रॉई आणि ऑप्शन डी बँकर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यापैकी ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असेल. ड्रावर जे आहेत ते आपलं बरोबर उत्तर असेल. चेक जारी करणाऱ्या व्यक्तीस आपण ड्रावर असं म्हणतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक म्हणजेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचं मुख्य कार्य काय आहे? तर बघा येथे 4 कार्य दिलेत आहे. यापैकी मुख्य कार्य आपल्याला ओळखायचं आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेचं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 1 प्राथमिक सहकारी पतसंस्थांना कर्जपुरवठा करणे हे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेचं मुख्य कार्य आहेत. इतरसुद्धा कार्य करतात, परंतु प्राथमिक कार्य हे त्यांचं प्राथमिक पतसंस्थांना कर्जपुरवठा करणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स प्रामुख्याने कुठे कार्यरत असतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या शहरामध्ये खूप साऱ्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँका ज्या आहेत ते कार्यरत असतात. तुम्ही तुमच्या शहरामध्ये सुद्धा बऱ्याचशा अर्बन बँका ज्या आहेत तुम्ही बघितल्या असेल. तर त्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँका ज्या आहेत मुख्यतः कोठे कार्य करते? इथं ऑप्शन आहे शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये, कृषी क्षेत्रात किंवा औद्योगिक क्षेत्रात. तर याचं उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक ए असेल, शहरामध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्बन कोऑपरेटिव्ह बँका हे प्रामुख्याने शहरामध्ये कार्य करत असतात. तर बघा मग ग्रामीण भागामध्ये कोण कार्य करतात? तर बघा ग्रामीण भागामध्ये प्राथमिक सहकारी पतसंस्था ज्या असतात विद्यार्थी मित्रांनो, प्राथमिक सहकारी पतसंस्था ह्या ज्या आहेत ग्रामीण भागामध्ये जे आहेत ते पतपुरवठा करण्याचं काम करत असते. आणि भारत सरकारच्या ज्या RRB बँका आहेत त्यासुद्धा
त्याच्या सर्व शाखा ज्या आहेत ते मुख्यतः ग्रामीण भागामध्येच असतात. तर अशा प्रकारचे आपण 10 जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे बँकिंग आणि सहकार्य या विषयावर आधारित आणि एक अपेक्षित प्रश्न आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सामान्य ज्ञान या आधारावरील प्रश्न बघूयात. तर पुढे आपण जे काही प्रश्न बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, एकूण 30 प्रश्न बघणार आहोत. या 30 प्रश्नामध्ये 30ही प्रश्न हे सामान्य ज्ञान या आधारावर असणार आहेत, ज्यामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयावर आधारित असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31 आहेत. परमहंस सभेची स्थापना ही कधी करण्यात आली होती? तर परमहंस या सभेची जी स्थापना आहे हे कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचं उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो, इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 1, 31 जुलै 1849 या साली परमहंस सभेची जी आहेत विद्यार्थी मित्रांनो ही स्थापना करण्यात आलेली होती. तर ही सभा कोठे स्थापित करण्यात आली होती? तर याचं उत्तर असणार मुंबई. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की परमहंस सभेची स्थापना ही कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती, याबद्दल सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याची स्थापना मुंबईमध्ये 1849 या साली करण्यात आली होती. ह्या सभेची स्थापना केली कोणी? तर बघा, दादोबा पांडुरंग तर्खडकर जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, यांनी जे आहेत या परमहंस सभेची जी स्थापना आहे ती केलेली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणास गौरवले जाते? म्हणजेच मराठी भाषेचे पाणिनी हे कोणास म्हटले जाते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पाणिनी म्हणजेच व्याकरणाचे जे आहेत गुरु आहेत, आपण या सर्वांना माहीत आहेत. तर आपल्या मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हटले जाते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यापैकी आपलं ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जातात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33, भारत कृषक समाजाची स्थापना यांनी केली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारत कृषक समाजाची स्थापना इथे कोणी केली असा हा प्रश्न आहे. तर बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर बघा ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असेल. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केलेली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34, 1857च्या उठावानंतर लॉर्ड कॅनिंगने कोठे दरबाराची घोषणा केली होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 1857ला जे क्रांती झालेली होती विद्यार्थी मित्रांनो, ज्याला आपण 1857ची क्रांती किंवा 1857ची जे काही प्रथम क्रांती म्हणतो, ही जी क्रांती आहेत, तर या उठावाच्या नंतर बघा लॉर्ड कॅनिंग जो विद्यार्थी मित्रांनो तेव्हाच्या काळामध्ये व्हाईसरॉय होता, तर याने पहिली जी बैठक आहे 1857च्या नंतर पहिली बैठक जी आहे किंवा दरबार जो आहे तो कुठे आयोजित केला होता? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असणार आहे ते ऑप्शन क्रमांक सी असणार, अलाहाबाद. म्हणजेच आताचं जे प्रयागराज आहे ते. तर अलाहाबादमध्ये जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते लॉर्ड कॅनिंगने 1857च्या उठावानंतर दरबार भरविला होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35, अभिधम्म पिटकात किती पुस्तके आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे अभिधम्म पिटकामध्ये पुस्तकांच्या संख्येबाबत इथं प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर याचं बरोबर उत्तर जे असेल हे ऑप्शन क्रमांक डी असेल, 7 पुस्तके असतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36, विकासाच्या गांधीवादी दृष्टिकोनात विकास प्रक्रियेत राज्याची भूमिका मांडली आहेत? तर बघा ऑप्शन बघा अल्प, यापैकी नाही, पूर्ण आणि प्रमुख. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यापैकी विकासाचा जो गांधीवादी दृष्टिकोन आहे या विकास प्रक्रियेतनी राज्याची भूमिका कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे मांडली आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक डी असेल, म्हणजेच प्रमुख. म्हणून आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक डी असेल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37, जेव्हा लोकांच्या नोकरीच्या दरम्यान उत्पन्न बेरोजगारीला काय म्हणतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नोकरी करत असताना अचानक जेव्हा एक व्यक्ती बेरोजगार होत असेल
म्हणजेच तेव्हा जी बेरोजगारी निर्माण होते त्या प्रकारच्या बेरोजगारीस काय म्हणतात? तर बघा इथे 4 ऑप्शन आहेत. संरचनात्मक बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी, अर्धबेरोजगारी म्हणजेच अर्धरोजगारी आणि घर्षणात्मक बेरोजगारी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 2 असेल, हंगामी बेरोजगारी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 38. 1951च्या सुधारणानंतर किमान आधारभूत किंमतने शेतीमध्ये कोणती भूमिका बजावली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे आपला जो शेतकऱ्यांना जो काही MSP रेट मिळतो म्हणजे मिनिमम सपोर्टिंग प्राईस, याबद्दल हा प्रश्न आहेत. तर बघा 1991च्या सुधारणानंतर किमान आधारभूत किमतीने शेतीमध्ये कोणती भूमिका बजावली? तर बघा ऑप्शन आहेत ते फक्त औद्योगिक पिकासाठीच लागू करण्यात आले. बी आहे ते शेतकऱ्यांना किमतीतील चढउतारापासून संरक्षण देत राहिले. सी ते पूर्णपणे रद्द करण्यात आले व डी त्याची जागा आंतरराष्ट्रीय किंमत धोरणांनी घेतली. तर याच्यापैकी बरोबर उत्तर काय असेल? तर बघा ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असेल की यामुळे किमतीतील जे चढ उतार असतात त्यांच्यापासून या किमान आधारभूत किमतीमुळे विद्यार्थी मित्रांनो ते संरक्षण मिळालं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39. ग्रामीण विकास म्हणजे काय? तर बघा इथे 4 वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या जीवनमानात आणि आर्थिक कल्याणात सुधारणा होणे, यालाच आपण ग्रामीण विकासाचं म्हणतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 40. भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास ओळखले जाते? तर बघा यापैकी ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. आपल्या सर्वांनाच माहीत आहेत की MS स्वामीनाथन यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते. तर संपूर्ण जगातील हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? तर ते असेल वर्गीस कुरियन. वर्गीस कुरियनला आपण जगातील हरित क्रांतीचे जे आहेत जनक असं म्हणू शकतो. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 41. ॲस्कॉर्बिक आम्लाचे प्रमाण सर्वाधिक कशात आढळते? म्हणजेच जे ॲस्कॉर्बिक ॲसिड असते विद्यार्थी मित्रांनो, हा एक सायन्सचा प्रश्न आहे. तर ॲस्कॉर्बिक ॲसिडचं प्रमाण सर्वात जास्त कोणत्या फळामध्ये असते? तर बघा जे पदार्थ लिंबू वर्गातील जे काही फळं असतात त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ॲस्कॉर्बिक ॲसिड असते. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 42. पाण्याचे आकारमान हे सर्वात कमी किती तापमानावर असते? तर बघा याचं बरोबर जे उत्तर असेल हे ऑप्शन क्रमांक डी असेल, 4 डिग्री सेल्सिअसवर. बघा विद्यार्थी मित्रांनो पाण्याचं जे काही आकारमान असते म्हणजेच त्याला आपण व्हॉल्यूम म्हणू शकतो. तर पाण्याचं जे व्हॉल्यूम किंवा आकारमान आहे हे 4 डिग्री सेल्सिअसवर हे सर्वात कमी असते. तर पाण्याचं जे काही घनता असते विद्यार्थी मित्रांनो, पाण्याची ही घनता ही 4 डिग्री सेल्सिअसवर सर्वात जास्त असते. सर्वात जास्त घनता ज्या विद्यार्थी मित्रांनो पाण्याची म्हणजेच डेन्सिटी ही 4 डिग्री सेल्सिअसवर जास्त असते. तर आकारमान ही सर्वात कमी असते, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 43. मानवी शरीरामध्ये अन्ननलिका ही कोणत्या प्रमुख अवयव प्रणालीशी संबंधित आहे? तर बघा अन्ननलिकेचे इथे बघा फंक्शन विचारण्यात आलेलं आहे. म्हणजे कोणत्या प्रमुख अवयव प्रणालीशी हे संबंधित आहे? तर बघा ऑप्शन ए आहेत अंतःस्रावी संस्था, बी मज्जासंस्था, सी पचन संस्था आणि डी श्वसन संस्था. तर बघा यापैकी ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 44. ईस्ट घालून साखरेचे अल्कोहोलमध्ये रूपांतरण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर बघा याचं बरोबर जे उत्तर असेल हे ऑप्शन क्रमांक सी असेल, किण्वन. किण्वन म्हणजेच फर्मेंटेशन जे म्हणतो आपण. फर्मेंटेशन जे आहेत विद्यार्थी मित्रांनो या प्रोसेसद्वारे ईस्ट घालून आपण साखरेचं अल्कोहोलमध्ये रूपांतर करू शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 45. फूट हे युनिट खालीलपैकी कोणत्या युनिट सिस्टीमशी संबंधित आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो फिजिक्समध्ये जे आपण युनिट सिस्टीम म्हणजेच जे भौतिकशास्त्र असते, भौतिकशास्त्रामध्ये आपण जे काही एककाचा आपण अभ्यास केलेला आहे आतापर्यंत, तर इथं फूट हे युनिट विचारलं आहे ते कशाचं आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो फूट हे युनिट जे असते हे आपण लांबी मोजण्यासाठी वापरतो. आणि हे कोणत्या युनिट सिस्टीमसाठी संबंधित आहे? तर बघा इथं ऑप्शन दिले आहेत MKS, CGS, SI आणि FPS.
तर यापैकी ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. FPS म्हणजेच फूट, पाऊंड आणि एस म्हणजे सेकंद. हे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे एक युनिट सिस्टीम आहे, जी ब्रिटनची युनिट सिस्टीम आहे, ब्रिटिशची. त्यामधील हे युनिट आहेत फूट. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46, कोणत्या राज्यातील पर्यटन आणि कला आणि संस्कृती विभागात हॉर्नबिल महोत्सव जो आहे तो आयोजित होतो? म्हणजेच बघा येथे प्रश्न असा आहे सिंपल की हॉर्नबिल महोत्सव हे कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक ए असेल. नागालँडमध्ये हॉर्नबिल महोत्सव हा साजरा केला जातो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 47, खालीलपैकी कोणता हा वैयक्तिक संगणकाचा म्हणजेच पर्सनल कम्प्युटर म्हणजेच PC जो आहे तो विद्यार्थी मित्रांनो भाग नाही? तर बघा यापैकी 4पैकी एक भाग जो आहे तो PC नाही, तर इतर 3 भाग ते PCचे आहेत. तर बघा म्हणजेच कम्प्युटरचे आपल्या. तर यापैकी USB ऑप्शन क्रमांक 2 हे PCचा मुख्य भाग जो आहे विद्यार्थी मित्रांनो नाही. यापैकी CPU, रॅम आणि रोम हे CPU किंवा आपल्या कम्प्युटरचा मुख्य भाग असतात. तर USB जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हा मुख्य भाग नसतो, म्हणून आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक बी असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 48, 1 टेराबाईट म्हणजे काय? म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे मोबाईलमध्ये जे काही डेटा आपण स्टोअर करतो, त्या डेटा स्टोअर करण्यासाठी जे आपण युनिट वापरलं जाते कम्प्युटरमध्ये ते बाईट्समध्ये मोजले जाते. तर त्या बाईटपैकी बघा इथे 1 TB बद्दल इथे विचारण्यात आलेलं आहे. तर 1 TB म्हणजेच टेराबाईटची व्हॅल्यू किती असेल? तर बघा याचं बरोबर जे उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक डी असेल. 1024 GB म्हणजेच बघा 1 TB म्हणजे 1 टेराबाईट असते. हे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे कम्प्युटरचे प्रश्न आहेत जे परीक्षेमध्ये विचारले जातात. जवळपास 4 ते 5 प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेत नेहमी विचारले जातात. बेसिक प्रश्न आहेत हे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 49, संगणकाची ऑपरेटिंग सिस्टीम ही खालीलपैकी एक उदाहरण आहे. कशाचं? तर बघा संगणकाची जी आपण ऑपरेटिंग सिस्टीम असते बघा, ज्या प्रकारे आपल्या मोबाईलची जी ऑपरेटिंग सिस्टीम असते जसं की अँड्रॉईड झालं, तर ह्या ऑपरेटिंग सिस्टीमला आपण काय म्हणू शकतो? तर बघा इथे नावं देण्यात आले आहेत, हार्डवेअर, सिस्टीम सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर की ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्म. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे काही ऑपरेटिंग सिस्टीम असते कम्प्युटरची त्याला आपण सिस्टीम सॉफ्टवेअर असं म्हणतो. तर कम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टीमला जे की विंडोज, ज्या प्रकारे एक विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे, लिनक्स हे एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर बघा याला आपण सिस्टीम सॉफ्टवेअर असं म्हणू शकतो, जे मुख्य जे काही कम्प्युटरची जे काही सिस्टीम आहे त्याला. तर यापैकी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही एक्सटर्नल ज्या आपण ॲप ज्या कम्प्युटरच्या फंक्शनिंग सुधारण्यासाठी किंवा आपल्या मोबाईलमध्ये ज्या आपण ॲप्लिकेशन वापरतो आपल्या इतर कार्यासाठी, आपल्या मनोरंजनासाठी, ते एक प्रकारचे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असते. तर मोबाईलमध्ये जे सॉफ्टवेअर आधीपासून आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ते सिस्टीम सॉफ्टवेअरचाच भाग असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 50, जर तुम्ही MS वर्डमध्ये Ctrl+A हे की प्रेस केली असेल तर तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करत आहात? तर खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि इथं शॉर्टकट की जे आहेत विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आलेले आहेत की Ctrl+A जर तुम्ही कम्प्युटरवर प्रेस केलं तर कोणती क्रिया घडते? तर बघा प्रश्न आहे, ऑप्शन दिले आहेत, फाईलमधील सर्व मजकूर निवडा, म्हणजेच फाईलमधील जे काही तो संपूर्ण जो काही डेटा दिलेला आहे त्या ओपन केलेल्या फाईलमध्ये तर संपूर्ण मजकूर सिलेक्ट केला जाईल पूर्णच्या पूर्ण. त्यानंतर बी आहे, टेक्स्ट पेस्ट करा, फाईलमधील सर्व मजकूर कॉपी करा, विंडो बंद करा, म्हणजेच जे काही ॲप्लिकेशन आहेत ती क्लोज करण्या. तर बघा याच्यापैकी ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. फाईलमधील सर्व मजकूर निवडा म्हणजे सिलेक्ट करा, हे Ctrl+A आपण प्रेस की केला असता आपण फाईलमधील सर्व मजकूर निवडा हे फंक्शन असते त्याचंवालं. तर टेक्स्ट पेस्ट करण्यासाठी शॉर्टकट की कोणती वापरली जाते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्ट जो आपण कॉपी करतो आणि नंतर ते दुसरीकडे पेस्ट करतो त्यासाठी शॉर्टकट की आहे Ctrl+V. याचा आपण
टेक्स्टला पेस्ट करण्यासाठी वापरतो, तर टेक्स्टला कॉपी करण्यासाठी जे आपण की वापरतो ते Ctrl+C उपयोग आपण कॉपी करण्यासाठी वापरतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 51. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे हे जे प्रश्न आहेत हे आपले प्रश्न पॉलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्राशी संबंधित प्रश्न असणार आहेत. यापैकी 4 ते 5 प्रश्न आता आपण सामान्य म्हणजेच राज्यशास्त्र विषयावर आधारित असणार आहेत. तर बघा प्रश्न क्रमांक 51 आहेत. समान नागरी संहितेचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या कायद्यात होतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, समान नागरी संहिता जी असते, ज्याला आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड जे असते, तर समान नागरी संहितेचा उल्लेख हा कोणत्या घटकामध्ये होतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यापैकी आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक C असेल. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत, या तत्वामध्ये समान नागरी संहितेचा जो आहे उल्लेख करण्यात आलेला आहे. या संबंधित एक कलम आहेत समान नागरी संहितेच्या संबंधित, जी की कलम 44मध्ये आपण समान नागरी संहिता म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये बद्दल आपल्याला माहिती भेटते. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता विद्यार्थी मित्रांनो. याबद्दल सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 52. खालीलपैकी कोण केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो? तर बघा यापैकी 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो? तर पंतप्रधान असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 53. कोणत्या घटनादुरुस्तीने भारतातील मतदानाचं वय हे 21 वरून 18 वर्ष इतकं कमी केलं गेलं? तर बघा सुरुवातीला मतदानाचं जो वय होतं विद्यार्थी मित्रांनो, भारत स्वतंत्र झाला तेव्हा ते 21 वर्ष होतं. ते काही वर्षांनी 18 वर्ष करण्यात आलं, जे आता आहे सध्या. तर ते कोणत्या घटनादुरुस्तीनं मतदानाचं वय हे 18 वर्ष करण्यात आलेलं आहे, याबद्दल हा प्रश्न आहे. तर यापैकी ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर असेल. 61वी घटनादुरुस्ती करून जे आहेत ती मतदानाचं वय जे आहे ते 21 वरून 18 वर्ष करण्यात आलेलं होतं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 54. भारतीय संविधानातील कोणत्या दुरुस्तीने भारतात पंचायत राज ही संकल्पना मांडली? म्हणजेच बघा ज्या प्रकारे आपल्या इथं जे ग्रामपंचायत असते विद्यार्थी मित्रांनो, पंचायत समिती असते, जिल्हा परिषद असते, हे जे काही संपूर्ण जे काही स्ट्रक्चर आहेत विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेचं ग्रामीण भागातील, त्याला आपण पंचायत राज म्हणतो. किंवा जे नगरपालिका आहेत त्यासुद्धा. तर पंचायत राज ही संकल्पना जी आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे कोणत्या घटनादुरुस्तीने मांडण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर उत्तर असेल. 73व्या घटनादुरुस्तीने भारतात पंचायत राजची संकल्पना मांडली विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच जे की पंचायत राज आहेत त्याला पूर्णपणे संविधानिक दर्जा जो आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते 73व्या घटनादुरुस्ती देण्यात आला होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 55. निवडून आलेल्या सदस्याचे पक्षांतर बंदीसाठी भारतीय संविधानात कोणती अनुसूची जोडण्यात आली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रश्न आहेत की पक्षांतर बंदी संबंधित अनुसूची कोणती आहे? तर बघा यापैकी ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असेल. 10वी जी अनुसूची आहे ती पक्षांतर बंदी कायद्याशी संबंधित आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 56. महाराष्ट्र राज्यास किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढे आपण भूगोल या विषयावर आधारित प्रश्न आहेत. तर बघा महाराष्ट्र राज्यास किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे? तर बघा याचं बरोबर जे उत्तर असेल हे ऑप्शन क्रमांक ए असणार आहेत, 720. तर महाराष्ट्र राज्यामध्ये 720 किलोमीटर लांबीचा जो विद्यार्थी मित्रांनो एकूण समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 57. सुनामी या जपानी शब्दातील सु आणि नामी म्हणजे काय? बघा तर बघा सु आणि नामी म्हणजेच याचं उत्तर जे असेल हे ऑप्शन क्रमांक सी असणार आहेत. बंदर लाट यालाच आपण सुनामी असं म्हणतो, म्हणजेच समुद्रामध्ये येणारी जी काही लाट असते त्यास. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 58. खालीलपैकी कोणत्या घटकावर हवेचे बाष्पधारण करण्याची क्षमता अवलंबून असते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तो प्रश्न विचारला आहे हवेचे जे काही बाष्प असते, हवेतील जे बाष्प असते त्या हवेतील बाष्पधारण करण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेला काय म्हटलं जाते? इथं असं प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक बी तापमान जे आहे याचं बरोबर उत्तर असेल.
तापमान जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते हवेचं बाष्पधारण करण्याची क्षमता जी आहे ते तापमानात असते, म्हणून आपलं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी असणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 59, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा यापैकी 4 ऑप्शन दिलेले आहेत, ताडोबा, पेंच, नवेगाव आणि संजय गांधी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो यापैकी नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान जे आहेत ते भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत. तर इतर जे काही अभयारण्य जे आहेत म्हणजेच राष्ट्रीय उद्यान जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते कुठे कुठे आहेत? तर बघा संजय गांधी जे नॅशनल पार्क आहेत राष्ट्रीय उद्यान आहेत ते मुंबईमध्ये आहेत. त्यानंतर पेंच जे राष्ट्रीय उद्यान आहे ते नागपूरमध्ये आहेत. तर ताडोबा जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येते. त्यानंतर बघा आजचा शेवटचा प्रश्न. तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे हे खनिज आढळते? तर बघा म्हणजेच महाराष्ट्रात तांब्यासाठी प्रसिद्ध असणारे जे काही भाग आहेत ते कोणता आहेत? तर बघा यापैकी ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल विदर्भ. तर विदर्भामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो तांबे हे खनिज आढळते. तर अशा प्रकारचे हे काही 60 महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. एकूण 90 मार्काची जी आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमची परीक्षा होणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 90 प्रश्न मिळणार आहेत पाहायला. तर त्यापैकी 60 प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण आज बघितले आहेत. तर उरलेले जे काही प्रश्न असणार आहेत ते गणित या विषयावर, त्यानंतर बुद्धिमत्ता विषयावर आणि चालू घडामोडी या विषयावर आधारित असणार आहेत. तर त्यासंबंधित लगेच पुढील व्हिडिओ जे आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.